या ठिकाणी 6 कांदे, अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धी वाटी ओलं खोबरं आणि 2 लसणाच्या गड्डे घेतलेले आहेत आणि त्यानंतर थोडंसं आलं घेतलेलं आहे. हे सर्व व्यवस्थित मी कट करून घेतलं. एका पॅनमध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. सुरुवातीला मी कांदा घातलेला आहे आणि त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचंय. तेलामुळे छान असा कांदा परतला जातो आणि लवकर सॉफ्ट होतो. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. मिठामुळं जे वाटण आहे ना ते खूप दिवसासाठी टिकतं, खराब होत नाही. त्यानंतर ज्या आपण जिन्सा वाटून म्हणजे साफ करून घेतलेला आहे ते लसूण, अद्रक, सुकं खोबरं हे सर्व जिन्सा यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं या पद्धतीनं. त्यानंतर आहे ते कोथिंबीर स्वच्छ धुवून ठेवलेली होती, ती बारीक कट केलेली आहे आणि ती सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची. चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर एका ताटामध्ये हे सर्व जिन्सा काढून घ्यायच्या. फॅनच्या हवेखाली छान अशा ह्या अगदी थंड होऊ द्यायच्या आणि त्यानंतर हे आहे ते वाटण व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे. पाणी आहे ते अजिबात ह्यामध्ये वापरायचं नाहीये. पाणी जर वापरलं तर हे वाटण आहे ते टिकत नाही. तर व्हेज नॉनव्हेज साठी हा मसाला रेडी झालेला आहे. त्यापासून तुम्ही चिकन, मटन, फिश किंवा कडधान्याच्या भाज्या कोणत्याही बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. धन्यवाद.